जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताईस ज्ञानेश्वराने. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही म्हटले जाते. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो, अशी यामागची भावना आहे. यम हा नेहमीच कामात असतो. त्याला आपल्या बहिणीकडे जायला वेळ मिळणे कठीण, परंतु एकदा तो कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी आपल्या बहिणीकडे गेला. भावाच्या अचानक येण्यामुळे बहीण यमी अत्यंत आनंदित झाली. तिने त्याला पंचारतीने ओवाळले व स्वतः अन्न तयार करून त्याला जेवू घातले. यमाने देखील आपल्या लाडक्या बहिणीला वस्त्रालंकारांची भेट दिली. यमीचे जे बंधुप्रेम त्यांच्या भेटीच्या वेळी प्रकट झाले, त्याचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न म्हणून भाऊबीजेचा सण आपण साजरा करीत असतो. यम मृत्यू पावला तेव्हा यमीला इतके दुःख झाले की तिचे अश्रू आवरेनात. दिवस संपला ह्या गोष्टीचे सुद्धा भान तिला राहिले नाही. दिवस संपल्याचे तिला कळावे म्हणून देवांनी मुद्दाम रात्र निर्माण केली. मग यमीचा दुःखावेग हळूहळू शांत झाला. तेव्हापासून यमीचे बंधुप्रेम सूचित करण्यासाठी भाऊबीज साजरी करण्याची प्रथा पडली. भाऊ यमपाशातून वाचावा ही ह्या दिवशी प्रत्येक बहिणीची प्रार्थना असते. यमुना नदीत ह्या दिवशी स्नान करणे अत्यंत पवित्र समजतात. भाऊ नसल्यास चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मीयांच्या सर्व सणांमध्ये दिवाळी हाच जास्तीत जास्त आनंदाचा सण आहे. आपली सर्व दुःखे विसरून प्रत्येक हिंदू ह्या सणात आनंद लुटत असतो. धनत्रयोदशीच्या आणि बळीराजाच्या कथेमुळे निदान ह्या दिवाळीच्या दिवसात तरी आपल्यावर काही विघ्न येणार नाही असा विश्वास त्याला मनोमन वाटत असतो. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरात नवीन वस्तू येतात. घरातील माणसांच्या अंगावर नवीन कपडे व अलंकार चढतात. गोडधोड खायला मिळते. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतात आणि जीवनात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होते. यमीचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्याला अपमृत्यू येत नाही, तसेच मोक्ष प्राप्ती होते. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन केले जाते. तसेच त्याच्या 14 नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. अपमृत्यू निवारणार्थ श्री यमधर्म प्रीत्यर्थ यमतर्पणम करिष्ये असा संकल्प करून तर्पण करावयाचे. काय कराल आणि कसे कराल? भाऊबीजेला बंधूंना पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे. पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी. तसेच समोर दीप तेवता असावा. बहिणीने बंधूच्या कपाळी टिळा लावून त्याला ओवाळावे. त्यानंतर बहिणीने भावाच्या हातावर लाल पिवळा धागा बांधावा. नंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा. भावाने बहिणीचा चरणस्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा. तिला भेटवस्तू द्यावी. ओवाळण्याचे खूप महत्त्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रियांमधले देवी तत्व जागृत झालेले असते. त्यामुळे या काळात भावाने बहिणीच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास त्याला व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या लाभ होतो. बहिणीने भावाच्या मस्तकावर लावलेला टिळा म्हणजेच बहिणीचे निस्वार्थी प्रेम असते आणि भावाला औक्षण केल्याने तो यमराजाच्या पाशातून मुक्त होतो. त्याला मृत्यूचे भय राहत नाही. तो चिरंजीव होतो. असे बहिणीने भावाला ओवाळण्याचे महत्त्व विशद केले आहे. यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्वगुण वृद्धिंगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो.
यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते. या दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्विक भेट प्रथम भूलोकात होते अन त्यानंतर ते माता पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या सूर्याच्या सत्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते. अपमृत्यू होऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यमधर्म हिचे पूजन करतात. कार्तिक मासात 12 आदित्यांपैकी पूषा हा आदित्य कार्यरत असतो. त्याचे तत्व आणि चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी आदित्याचे सगुणरूप असणाऱ्या सूर्याचे पूजन करणे योग्य आहे. यम हा सूर्यपुत्र असल्याने सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचे प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचे पूजन केले जाते. यमदेव प्रसन्न झाल्यामुळे जीवावर आलेले अपमृत्यूचे संकट दूर होते. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो आणि त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. या दिवशी यमाचे तारक रूप कार्यरत झाल्यामुळे त्याच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या लयकारी तमप्रधान लहरींचे प्रक्षेपण उणावते. त्यामुळे नरकात पिचत पडलेल्या पापी जीवांना या दिवशी अत्यल्प प्रमाणात नरकयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे यमद्वितीया हा नरकातील पापी जीवांसाठी आनंदाचा दिवस असतो. हा सण साजरा करण्याची पद्धत यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे. अपमृत्यू निवारणार्थ श्री यमधर्म प्रीत्यर्थ यमतर्पण करिष्ये असा संकल्प करून यमाच्या 14 नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. प्रत्येक माणसाला मरण आहे ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे, हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन केव्हा होईल हे आम्हाला माहीत नाही. म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही. कारण आम्हाला माहीत आहे की तू अचानक कधीही येऊ शकतोस. यमतर्पण या दिवशी धर्मराज, पितृपती, समवर्ती, प्रेतराज, कृतांत, यमुना भ्राता, शमन, काल, दंडधर, श्राद्धदेव, वैवस्तव, अंतक, यमधर्म आणि औदुंबर या 14 नावांचे उच्चारण करून यमतर्पण केल्यामुळे यमाच्या अधीन असणाऱ्या अतृप्त पितरांना आणि मृतात्म्यांना गती मिळते. यमतर्पण करणाऱ्या जीवाला यमाची कृपा लाभल्यामुळे त्याला भूत, प्रेत आणि पिशाच यांची बाधा होत नाही. यमाला प्रार्थना. धर्माचरणी आणि साधनारत असणाऱ्या जीवांनी यमाला केलेल्या प्रार्थनेने तो प्रसन्न होतो आणि जीवाला यमपाश अन यमदंड यापासून अभय प्राप्त होते. यमधर्माच्या कृपाशीर्वादामुळे यमतर्पण, यमदीपदान आणि यमाला प्रार्थना केल्यामुळे उपासकाला आयुष्य, आरोग्य अन धर्मज्ञान यांची प्राप्ती होते. जिव्हाळ्याचे बंधन दिवसागणित उजळत राहू दे. भावा बहिणींची साथ आयुष्यभर अतूट राहू देत.
भाऊ बीजेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.